घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यात मुंबई पक्ष कार्यालयात भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बंद असेल तर ही बाब गंभीर आहे, याची मला माहिती नव्हती, मात्र याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आमदार विलास भुमरे यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ असं आश्वासन भुमरे यांनी दिलं आहे। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे। यात मुंबईतील 6 आणि ठाणे लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी खासदार डॉक्टर शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे। सांगली जिल्हा परिषदेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवा गौप्यस्फोट केलाय। जात पडताळणी समितीच्या कारभाराचे पडळकरांनी वाभाडे काढले। खोट्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा भांडाफोड करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये आशिष शेलार, रुपाली चाकणकर, राहुल नार्वेकर आणि इतरही नेत्यांची नावे आहेत। या सगळ्यांचे खरातसोबत संबंध होते का याचाही एसआयटी तपास करावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। प्रवीण दरेकर यांना राहुल शेवाळेंनी दणका दिलाय। महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे बिनविरोध निवडून आलेत आणि रणजित सावरकर उपाध्यक्षपदावर निवडले गेलेत। तर काही कालावधीपूर्वी दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या प्रमुखपदी आल्याचं घोषित झालं होतं, मात्र ती निवड नियमाला धरून नव्हती। वर्ध्याच्या देवळीतील प्रलंबित प्रश्नांवर आमदार बकाने आक्रमक झाले। जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन बकाने यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। महार वतनाची जमीन असताना ही जमीन वर्ग 1 ची जमीन करून खरेदी केली गेली। आपण या विरोधात विधानसभेत आवाज उठवला होता। एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर कारवाई होणारच असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। केसरकर म्हणतात, मी एकटा गेलो नाही, शिंदे साहेबांसोबत गेलो, म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहेत। त्यामुळे या प्रकरणी जे राजकारणी सहभागी असतील त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे। भोंदू अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटीकडून चौकशी सुरू आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपासाला वेग आलाय। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे। तपासातून नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। अशोक खरातचा सीए ललित पोफळेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले। पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात पोफळेचे तब्बल 18 रो हाऊस असल्याचं उघड झालंय। या मालमत्तेची किंमत 150 कोटीहून अधिक असल्याचं बोललं जात आहे। ललित पोफळेकडे इतका पैसा कुठून आला असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आमदार अर्जुन खोतकरांना मोठा दिलासा मिळालाय। खोतकर यांच्या निवडीला आव्हान देणारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली। या निर्णयामुळे खोतकरांना दिलासा मिळाला। एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केला। कार्यक्रमाला सर्व पक्षांचे नेते आणि मंत्री उपस्थित असतानाही केवळ आदित्य ठाकरेंनाच टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला त्यांनी सुनियोजित मीडिया ट्रायल असं संबोधलंय।
एकनाथ शिंदे पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवर कारवाईची शक्यता असून केसरकरांसह 2 मंत्र्यांवर नाराजी असल्याची माहिती आहे। आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयानं नोटीस दिली आहे। मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून 7 एप्रिलला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता।